बघा, काल आपण स्टार्टर पाहिलं होतं, म्हणजे बेसिक नीड ऑफ स्टार्टर पाहिलं होतं. परत तुम्हाला थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो. स्टार्टर म्हणजे काय, अशी गोष्ट जी मोटरला स्टार्ट करण्यासाठी हेल्प करते. ओके. आता इथं स्टार्टर स्टार्टिंगचं काम करतं का? नाही. हे काय काम करतं? करंट रिड्यूस करण्याचं काम करतं. ओके. तो नीड ऑफ स्टार्टर, यू नो दॅट व्ही इज इक्वल्स टू काय रे? EB प्लस IRA फॉर शंट मोटर, आणि फॉर सिरीज मोटर EB प्लस IA ब्रॅकेट RA प्लस RS. ओके, हे तुम्हाला माहिती आहे. मग याच्यावरून IA इज इक्वल्स टू V मायनस EB डिवायडेड बाय IA फॉर शंट मोटर, आणि V मायनस EB डिवायडेड बाय IA प्लस हे RA प्लस RS फॉर सिरीज मोटर. येते लक्षात. पण ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग व्हॉट हॅपन? बॅक EMF इज ऑलमोस्ट झिरो. बॅक EMF कमी असेल. बॅक EMF कमी असल्यामुळे काय होईल? स्टार्टिंग करंट जास्त होईल, आणि स्टार्टिंग करंट जर जास्त झाला तर काय काय इफेक्ट होते ते आपण बघू. इफ स्टार्टिंग करंट इज मोर, व्हॉट हॅपन? दिस हॅपन. बघा, ड्यू टू वेरी हाई स्टार्टिंग करंट द सप्लाई विल बी फ्लक्चुएट. ज़्यादा स्टार्टिंग करंट की वजह से क्या होगा? सप्लाई में फ्लक्चुएशन आएगा. ओके. द फ्लक्चुएशन इन सप्लाई वोल्टेज अफेक्ट द अदर इक्विपमेंट ऑपरेटिंग ऑन द सेम सप्लाई. मतलब उस लाइन में यहाँ इधर फ्लक्चुएशन आ गया, उस लाइन में दूसरा एखादा इक्विपमेंट कनेक्टेड है, तो उसके परफॉर्मेंस में, उसके ऑपरेटिंग में क्या आएगा? फरक आएगा. त्याचा परफॉर्मन्स बदलेल. येतं लक्षात. म्हणजे फ्लक्च्युएशन स्वतःच्या लाईफला तर डॅमेज करेलच, पण त्या सप्लायला दुसरा जर एखादा इक्विपमेंट कनेक्टेड असेल तर त्याच्या ऑपरेटिंगला किंवा त्याच्या लाईफला सुद्धा काय करेल? डिस्टर्ब करेल, फ्लक्च्युएट करेल. ओके. त्याच्यानंतर ड्यू टू एक्सेसिव्ह करंट आर्मेचर वाइंडिंग मे डॅमेज. जास्त वेळ जर एक्सेसिव्ह करंट राहिला तर आर्मेचर वाइंडिंग काय होईल? डॅमेज होईल, बर्नआउट होईल, जळून जाईल. ओके. फ्यूज विल बी ब्लो, MCB विल बी ट्रिप. फ्यूज जळेल, MCB ट्रिप होईल. ओके. तर हे होऊ शकतं कशामुळं? एक्सेसिव्ह करंटमुळं. आणि एक्सेसिव्ह करंट स्टार्टिंगला का बरं जास्त येतो? कारण बॅक EMF हा ऑलमोस्ट झिरो असतो. येतं लक्षात. आता बघा, इन DC सिरीज मोटर टॉर्क इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट. टॉर्क इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट. सो एक्सेसिव्ह लार्ज करंट प्रोड्युसेस लार्ज टॉर्क. ओके. and this will put large mechanical stresses on the winding and shaft and other part will be damaged. काऊन डॅमेज होतील ते? ट्रिमेंडसली हाय स्पीड मिळेल, कारण त्याच्यावर स्ट्रेसेसच त्या पद्धतीचे असतील, आणि त्याच्यामुळं त्या मोटरचे पार्ट डॅमेज होतील. म्हणून DC सिरीज मोटर नो लोडला ऑपरेट करतो का आपण? नाही करत. ओके. टू अवॉइड अबोव वी रिक्वायर्ड स्टार्टर. तो ये कम होना चाहिए, ये इफेक्ट नहीं होना चाहिए, इसलिए अपन क्या करते? स्टार्टर का इस्तेमाल करते. अब स्टार्टर क्या है, ये प्रिंसिपल से देखेंगे. देखो, प्रिंसिपल ऑफ स्टार्टर. स्टार्टर मतलब क्या रे? ऐसे रेजिस्टेंस रहते 1 2 3 4, ये स्टार्टिंग में इसको अपन कनेक्ट करते सीरीज में. एज सुन एज मोटर ऑपरेट एट इट्स नॉर्मल कंडीशन, इट बायपास द रेजिस्टन्स. म्हणजे सुरुवातीला सगळे रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट करा. बॅक EMF वाढला की रेजिस्टन्सचं काम संपतंय, नंतर ते बायपास करून घ्या. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर कशामध्ये असतं? स्टार्टरमध्ये असतं. मग स्टार्टर कन्सिस्ट ऑफ सिरीज रेजिस्टन्स. आता बघा, हे 1 2 3 4 अशा पद्धतीचे रेजिस्टन्स, समजा R1 R2 R3 R4 R5 R6, तर हे काय रेजिस्टन्स आहे. आणि हा हँडल आहे. हँडल आपण असा मूव्ह केला की मग नंतर हा ऑफ कंडिशनला आहे. ओके. आणि नंतर हा ऑन कंडिशनला आहे. ही होल्ड ऑन कॉईल त्याला होल्ड करून ठेवते. तर सुरुवातीला सगळा रेजिस्टन्स सिरीजमध्ये असतो.
आणि जसा मोटरने स्पीड पकडली तो रेजिस्टन्स कट होतो आणि इथं काय होतं, रेजिस्टन्स 0 होतो. ओके. तो स्टार्टर कन्सिस्ट ऑफ सिरीज रेजिस्टन्स विच इज ॲडेड ॲट स्टार्टिंग सो ॲज टू रिड्यूस स्टार्टिंग करंट. तर सुरुवातीला स्टार्टिंग करंट म्हणजे कोणता, स्टार्टिंगचा आर्मेचर करंट कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, स्टार्टर लावत असतो. त्या स्टार्टरमध्ये काय असते, सिरीज रेजिस्टन्सेस असतात. काय असतात, सिरीज रेजिस्टन्स असतात. नॉर्मली बघा ही मोटर आहे, ही तुमची फील्ड वाइंडिंग, समजा ही शंट मोटर आहे, ही फील्ड वाइंडिंग आणि ही आर्मेचर वाइंडिंग. मग आर्मेचर वाइंडिंगला काय केलंय, सिरीजमध्ये काय केलंय, स्टार्टर लावलंय आणि स्टार्टरला हे रेजिस्टन्स येते, रेजिस्टन्स स्टार्ट रन. तर ही या कंडिशनला इथं जर कनेक्ट असेल याचा अर्थ काय, सगळा रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्टेड आहे आणि हे जर वर कनेक्ट असेल तर रेजिस्टन्स बायपास होईल. तर कसं बघा, सगळ्यात पहिले हे समजलं तुम्हाला, ही डायग्राम आहे कशाची, शंट मोटरची. आणि ही काय आहे, एक रेओस्टॅट आहे. रेओस्टॅट म्हणजे काय, व्हेरिएबल रेजिस्टन्स. रेजिस्टन्स व्हॅरी करून आपण मोटरची स्पीड व्हॅरी करतोय. ओके. पण आता इथं स्पीड वगैरेचा कन्सेप्ट आहे का, नाही, स्टार्ट करतोय. तर ॲट स्टार्ट होल रेजिस्टन्स, फुल रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज विथ आर्मेचर, सो it reduce the armature current because all resistance, बघा रेजिस्टन्स 1 2 3 4 हे सगळे रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट असतील तर काय होईल, समजा सगळे 5-5 ओमचे रेजिस्टन्स आहे, 5 तर 35 ओमचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये असेल. कारण सिरीजमध्ये रेजिस्टन्सची काय होते, ॲडिशन होते. तर मग खूप सारा रेजिस्टन्स सुरुवातीला सिरीजमध्ये असेल, मग हा रेजिस्टन्स काय करेल, करंटला कमी करेल, आर्मेचर करंटला कमी करेल. ओके. आर्मेचर करंटला कमी करेल, रिड्यूस करेल. मग आर्मेचर करंट रिड्यूस झाला की मोटर स्मूथ स्टार्ट होईल. एकदा का मोटर स्मूथ स्टार्ट झाली, बॅक EMF वाढल, बॅक EMF वाढला की रेजिस्टन्सचं काम संपलं. हा रेजिस्टन्सचा हा नॉब जो आहे, व्हेरिएबल नॉब, हा लगेच इथं जाईल, रनला जाईल आणि मग सप्लाय येईल, असा फ्लो होईल, सप्लाय येईल, असा फ्लो होईल. सप्लाय इकडं फ्लो होईल का नाही फ्लो होणार, करंट फ्लोईंग थ्रू लो रेजिस्टन्स पाथ. करंट कसा फ्लो होतो, लो रेजिस्टन्स पाथ. इकडं पर्यायच नाही पाथला, इकडं लो रेजिस्टन्स पाथ. बघा इथं काय म्हणलं, ॲट स्टार्टिंग ऑल रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज टू रिड्यूस द आर्मेचर करंट, तर हे आर्मेचर आहे. तर हा करंट, आर्मेचर करंट रिड्यूस करण्यासाठी सगळा रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्टेड असतो. ॲज सून ॲज मोटर टेक इट्स रेटेड स्पीड दिस रेजिस्टन्स आर बायपास. ओके. रेजिस्टन्स बायपास झालं आणि मग आर्मेचर करंट कमी झालेला आहे, इथं वाढलेला आर्मेचर करंट इथं कमी करण्यासाठी हे वापरतात. नंतर कमी झाला आर्मेचर करंट आणि बॅक EMF वाढल्यामुळे आर्मेचर करंट कंट्रोलमध्ये आला की लगेच इकडून बायपास होईल. हे नॉर्मल कंडिशन, हे स्टार्टिंग कंडिशन, ही रनिंग कंडिशन. स्टार्टिंग कंडिशन, रनिंग कंडिशन. म्हणजे मोटरचा नॉब इथं हँडल असतं पहा, हे हँडल इथं, त्यावेळेस सगळे रेजिस्टन्स सिरीजमध्ये, हे हँडल इथं, त्यावेळेस सगळे रेजिस्टन्स बायपास. हे पहा, पहिले हे सगळे रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये आणि नंतर इथून डायरेक्ट बायपास, हे एवढा सप्लाय इथं लक्षात. तर अशा पद्धतीनं स्टार्टर वर्क करत आहे. कोणाकोणाला समजलं रे. ओके. ही डायग्राम काढली तर बघा, देर आर 3 टाईप ऑफ स्टार्टर. 3 टाईपचे स्टार्टर आहेत. कोणकोणते रे, नंबर 1 2 पॉईंट स्टार्टर, कुठं वापरतात हे, सिरीज मोटरला. ओके. DC सिरीज मोटर. नंबर 2 3 पॉइंट स्टार्टर, DC शंट मोटरला आहे. आणि नंबर 3 4 पॉइंट स्टार्टर, DC कंपाऊंड मोटर. ओके. एक छोटंसं सब टायटल द्या, 2 पॉइंट स्टार्टर आणि ही डायग्राम काढा. ओके, काढा.
2 पॉईंट स्टार्टर आपण कुठं वापरतो? DC सिरीज मोटरमध्ये. कुठं वापरतो? DC सिरीज मोटरमध्ये. 3 पॉईंट स्टार्टर कुठं वापरतो आपण? DC शंट मोटरमध्ये. कुठं वापरतो? DC शंट मोटरमध्ये. आणि 4 पॉईंट स्टार्टर कुठं वापरतो? DC कंपाऊंड मोटरमध्ये. कुठं वापरतो? तर हे 2 पॉईंट स्टार्टर आहे, हे 3 पॉईंट स्टार्टर आणि हे 4 पॉईंट स्टार्टर. 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर ह्या तिन्हीपैकी एक स्टार्टर परीक्षेला 4 मार्काला विचारतात, म्हणजे विचारतातच. 100% विचार. कधी कधी तर नुसती डायग्राम 4 मार्काला. ड्रॉ द डायग्राम ऑफ 3 पॉईंट स्टार्टर. जनरली याच्यात जास्तीत जास्त विचारण्याची शक्यता कोणतं आहे? 3 पॉईंट स्टार्टर. 2 पॉईंट स्टार्टर एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो आणि 4 पॉईंट स्टार्टर सुद्धा विचारलं जाऊ शकतं, पण जास्तीत जास्त विचारण्याची शक्यता काय आहे? 3 पॉईंट स्टार्टर आहे. म्हणजे ह्या तिन्हीमध्ये जर टाकायचं असेल तर एक्झामिनर जनरल काय करेल? 3 पॉईंट स्टार्टर टाकेल. का? कारण DC सिरीज शंट मोटर जास्त वापरल्या जाते कम्पेअर विथ अदर मोटर. ओके, तसं काही नाही, DC सिरीजसुद्धा वापरले जाते.